अकाली जन्मलेल्या व कमी वजनाच्या बालकांमध्ये आढळणाऱ्या रेटिनोपॅथी ऑफ प्रेमॅच्युरिटी OP या गंभीर आजाराच्या तपासणी व उपचारात ठाणे सिव्हिल रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. गेल्या वर्षभरात रुग्णालयात 1000 बालकांची OP तपासणी करण्यात आली असून 10 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार व डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नेत्र विभाग कार्यरत आहे. आधुनिक रेटिनल कॅमेऱ्याद्वारे तपासणी करून वेळेत उपचार केले जात आहेत. डॉक्टर शुभांगी अंबाडेकर व त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे अनेक बालकांची दृष्टी वाचवण्यात यश आले आहे. ॲक्च्युली जे प्रीतम लहान बाळं जे जन्माला त्याचं वजन कमी असतं, वय कमी असतं, त्यांना काचेच्या पेटीमध्ये ठेवतो की आजारी असलेल्या बाळाला ऑक्सिजन आपण देतो. तर हे बाळं ट्रीटमेंटच्या मध्ये असताना किंवा कमी दिवसाचे झालेले असताना, कमी वजनात झालेले असताना यांच्या डोळ्यामध्ये पुढे बऱ्याच मुलांना डोळ्याचा आंधळापणा येतो आणि तो अवॉइड करण्यासाठी एक आजार आहे आपल्याकडे की तो रेटिना ऑफ प्रेमॅच्युरिटी म्हणून असते, रेटिनोपॅथी ऑफ प्रेमॅच्युरिटी. त्यासाठी स्क्रीनिंग करावं लागतं, त्याला स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो, डोळ्याचा डॉक्टर, त्याला कॅमेरा आणि कॉम्प्युटर वगैरे लागतात. ती फॅसिलिटी आपण इंडोर सिव्हिलला चालू केलेली आहे. आमचे डॉक्टर्स इथले आमचे ऑप्थॅल्मिक सर्जन आहेत, डॉक्टर अंबाडेकर मॅडम, त्या स्वतः बघतात. त्या आतापर्यंत आम्ही 1000 मुलांना इथे स्क्रीन केली. सुरुवातीला आम्ही बाहेरनं आउटसोर्स करून डॉक्टर बोलत होतो, पण यांनी ट्रेनिंग घेतली, यांना कॅमेरा अवेलेबल करून दिल्यामुळे त्या तिथे स्क्रीनिंग करतात. आतापर्यंत 1000 मुलांना आम्ही याचं स्क्रीनिंग केलं आहे आणि सक्सेसिव्ह काही जे कमीत कमी 10 मुलांना तरी आम्ही पुढे त्यांना आंधळापणा येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करून त्या मुलांना आम्ही बरे केलेलं आहे. या मुलांचा रेग्युलर फॉलोअप आशा वर्कर, अंगणवाडीतर्फे, CH1कडनं, PSCच्याकडनं किंवा RH यांना फॉलोअप करतो. आम्ही यांना रेग्युलर चेकअप करतो आणि यांचे डोळे तंदुरुस्त असतील याची काळजी घेतो. ही फॅसिलिटी आपण इथे अवेलेबल केलेली आहे. दिवसेंदिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करता येईल ते करण्याचा आमचा धडपड आहे आणि त्या दृष्टीनेच लोकांना जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा. SNCU किंवा NICU जो खूप महागडा, खूप खर्चिक बाब आहे, ते आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे, बाकी आपल्या पेरिफेरीला पण आहे. प्रायव्हेट रुग्णालयात हा खर्च परवडत नाही, पण आपण ते इथे एकदम जी काही बेड मान्यता त्यापेक्षा जास्त पदवी इथे ॲडमिट असतात आणि त्यांना आपण इथं ट्रीटमेंट करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट करतो. माझ्या सगळ्यांना विनंती राहील की हे आरोपीचे बेबीज असतील तर आपल्याकडे बेबी त्यांना आम्ही स्क्रीन करतोच, पण जे काही ज्यांना काही अडचण असते त्यांना ट्रीटमेंटसाठीचा जो बाहेर खर्च करू शकत नाही किंवा काय, जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन सिव्हिलचा फायदा घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.